यावेळेस माझं बायबल सांगतं, हे जे पवित्र शास्त्र आहे, हे जे पवित्र शास्त्र सांगतं की ज्यावेळेस परमेश्वराने सृष्टीवरती काहीच नव्हतं, या सृष्टी आकार विरत होती, पृथ्वीवरती काहीच नव्हतं, अंधकार होता सगळा. तर त्यावेळेस परमेश्वरानं काय केलं की परमेश्वराची आराधना करण्यासाठी एक देवदूत होता, लुसिफर नावाचा. तो एक एवढा तो आराधनेमध्ये एवढा चांगला होता, तो वाद्य वाजवण्यात होतो. ज्यावेळेस तो एवढा दिसायला पण तो सुंदर होता, बायबल सांगतो, तो त्या देवाची आराधना करायचा, त्या परमेश्वराची स्तुती करायचा. पण त्याच्यामध्ये एवढा असा घमंड आला, मी पण आला, की ते म्हणलं की मी जर ह्या देवाची ज्यावेळेस तो आराधना करायचा त्यावेळेस खूप देवाचं सामर्थ्य होतं, देवाचा प्रकाश, लठ्ठाचा प्रकाश उतरून यायचा, देव त्याच्या आराधनेमध्ये खुश व्हायचा, संतुष्ट व्हायचा. पण त्याच्यामध्ये घमंड आला, मी पण आला, आणि ते म्हणलं त्यानं परमेश्वरची बरोबर केली, त्या स्वतःला तो परमेश्वर समजायला लागला. बायबल सांगते की तो त्याला जमिनीवरती फेकण्यात आला. मग त्या आराधना करण्यासाठी मग परमेश्वरची आराधना करण्यासाठी कोणीच नव्हतं. मग परमेश्वरानं अखिल सृष्टी बनवली. जसं बायबल सांगतं की परमेश्वराने चंद्र, तारे, सूर्य त्याच्या शब्दाद्वारे घडवले. जसं आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण बघतो, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा प्रकाश जलावर तळपत राहिला होता. नंतर आपण बघतो, मग चौथ्या वर्षाने देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे, आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकापासून वेगळे केले. देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले, आणि संध्याकाळ झाला व सकाळ झाली हा पहिला दिवस. असं करत करत परमेश्वराने जीवजंतू बनवले, समुद्रामध्ये राहणारे प्राणी, जीवजंतू, साप, विंचू, सगळं काही बनवलं. पण परमेश्वरानंतर सगळं झाल्यानंतर मनुष्य बनवलं. चला आपण त्या आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवू. म्हणजे परमेश्वर माझ्यासारखा आणि तुमच्यासारखा आहे, दिसायला, सगळ्या बाबतीत, सगळ्या गोष्टीमध्ये. पण परमेश्वराने माती घेतली आणि मातीचा चिखल बनवला, आणि त्याच्यापासून त्याला मातीचा पुतळा बनवला, त्याच्यामध्ये जीवधारी श्वास फुकला. म्हणजे कोणता श्वास? तो पवित्र आत्मा त्याच्यामध्ये फुकला. आपल्यामध्ये आपलं शरीर आहे, आपला जीव एक असतो आणि एक आत्मा असतो. आपला जीव म्हणजे आपण ज्यावेळेस कोंबडी बघतो, कोंबडीला ज्यावेळेस तुम्ही कापतात त्यावेळेस तिच्यामध्ये आत्मा नाहीये, त्याच्यामध्ये जीव आहे, ते तडफडतो. बायबल सांगते की फक्त मनुष्यामध्येच आत्मा राहतो, फक्त मनुष्यामध्ये आहे, ना बैलामध्ये आहे, ना गायीमध्ये, कोणा जनावरांमध्ये आत्मा नाही, फक्त मनुष्यामध्येच आहे. कारण आपण बघतो इथं बायबलमध्ये सांगतं की देव बोलला, जीव जंतूंच्या थव्याने जले भरून जावत, आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उडान करू. म्हणजे काय बोलते? परमेश्वर बोलला जीव जंतू, तो अंतराळामध्ये जीव जंतू हे म्हणजे आकाशामध्ये मोठमोठे चिमणी, कावळे, पाक्षे, गरुड, जे असे वेगवेगळे बनवले, आणि त्यांनी आकाश भरून जावं असं बोलला. मग त्याच्यामध्ये प्राण फुकला का? श्वास फुकला का? पवित्र आत्मा दिला का? नाही. मग तो काय बोलला? प्रचंड जलचर, जलात गजबजणारे व संचार करणारे प्रत्येक जातीचे सर्व जीव आणि प्रत्येक सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले. देवाने पाहिले की हे चांगले आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, भौगोलिक व्हा, आणि समुद्रातील पाणी वापरून टाका. आणि त्यानंतर परमेश्वराने एदेन बागेमध्ये मनुष्य घडवला. बायबल सगळं झाल्यानंतर परमेश्वराने एदेन बागेमध्ये मातीचा पुतळा घडवला, आणि त्याच्यामध्ये जीवधारी श्वास फुकला. कारण मनुष्यामध्येच देवाचा आत्मा असतो. जसं मनुष्याचे शरीर, जीव, आत्मा आणि शरीर, हे शरीर हे मातीला मिळतं, जीव जो असतो ते साईडला होतो, आणि पवित्र जो आत्मा असतो तो देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसतो. कारण जो आत्मा जो आहे तोच आपल्याला तो देवाच्या सान्निध्यामध्ये राहतो. आत्मा कधी मरत नाही प्रिय, आत्म्याचा कधी नाश नाही होत. जरी आपण या पृथ्वी तलावरती आपण मृत्यू जरी पावलो तर आपलं शरीर जातं आणि आपला जीव नाहीसा होतो, पण आपला मध्ये जो आत्मा आहे तो देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो. आत्मा कधीच मरत नाही बाबाचा. मग त्या परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं आहे की ज्यावेळेस परमेश्वराने बघितलं त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि हव्वाला ठेवलं होतं, तुम्हाला समयामध्ये भेटायला यायचा, आणि परमेश्वर त्यांच्याशी भेटायचा, आदाम त्यांच्यासोबत गप्पा मारायचा, त्याची स्तुती करायचा, देवाची गौरव करायचा. कशासाठी बनवलं होतं? फक्त देवाची आराधना करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी. मनुष्याला परमेश्वराने यासाठी बनवलं आहे की त्यांनी त्याची आराधना करावी, उपासना करावी. पण एक कालांतरानं अशा काही गोष्टी झाल्या की मनुष्याकडून चूक घडली, आणि ते पाप त्याच्या जीवनामध्ये आलं, आणि ते उपासना त्याची थांबली.
पण नंतर पुन्हा त्या परमेश्वराला त्याची उपासना करण्यासाठी त्याने ना देवदूत त्याची उपासना करू शकतात, ना कोणते त्याचे प्राणी उपासना करू शकतात, ना कोणतीही वस्तू. फक्त मनुष्यच असा आहे की देवाचे लेकरच त्याची उपासना देवाची करू शकतात. देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला राहायचंय, देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचंय. तर कधी राहू शकतो आपण? देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर, त्याची उपासना केल्यानंतरच. पण प्रियांनो, अशा मनुष्याकडून अशा काही गोष्टी घडतात की तो देवाची उपासनाच करत नाही. देवाची उपासना करणं म्हणजे काय प्रियांनो? की देवाची उपासना करणं म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. कारण बायबल सांगतं की, वचन सांगते, जो कोणी माझ्यावरती प्रेम करतो तो माझ्या आज्ञा पाळल. जो कोणी बायबलमध्ये दिले की जो कोणी येशू म्हणतो की जो कोणी माझ्यावरती प्रेम करतो तो माझ्या आज्ञा पाळल. मग आपण त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्या अगोदर आपण त्या देवाच्या आज्ञा पाळतो का? आपण नाही पाळत प्रियांनो. देवाची आराधना करतो का? नाही करत. मी एका ठिकाणी आता पुण्याहून इकडे येत असताना तिथे लिहिलेलं होतं की दारू सोडा, दारू सोडण्याचं केंद्र. मग लोक तिथे त्यांची दारू सोडण्यासाठी नशामुक्त केंद्रासाठी जातात. लोक व्यायाम करतात, योगशाळेला जातात, ते त्यांची आराधना करतात. लोक आपण पाहतो भल्या पहाटे चिमण्या जवळ तुम्ही चिमण्यांचे, कावळ्यांचे असे थवे असतात, पक्ष्यांचे असतात, ते चिव 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 करत असतात. काय करतात? त्या जिवंत देवाची ती आराधना करतात. ते म्हणतात की हे परमेश्वरा, आजचा दिवस तो आमच्या जीवनामध्ये दिलास, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. कारण त्या सृष्टीला माहित आहे की आम्हाला, त्या सृष्टीला माहित आहे की आपण बायबल सांगते आपण सृष्टी आहोत. आणि आपला सृष्टीकर्ता कोण आहे? तो येशू ख्रिस्त आहे आपला सृष्टीकर्ता. आणि आपल्याला त्याची आराधना आणि करायची, त्याची भक्ती आपल्याला करायची आहे. जर ते पशु आणि पक्षी त्या देवाची आराधना करतात, आपल्याला पण त्या देवाची आराधना करायची आपल्याला. कारण आपलं आपण या पृथ्वीवरती कशासाठी आपला जन्म झालेला आहे? फक्त देवाची आराधना करण्यासाठीच परमेश्वर आपल्याला निर्माण केलेला आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नाही, आपलं खान शौक पूर्ण करण्यासाठी नाही. तर परमेश्वराचा प्रथम एकच उद्देश होता की माझ्या लेकरांनी माझी आराधना करावी, माझ्या लेकरांनी फक्त माझी आराधना करावी. पण मनुष्याकडून चूक झाली आणि आपल्या जीवनामध्ये शाप आले, आपल्या जीवनात बंधन आले, आपल्या जीवनात त्रास आले. पण ज्यावेळेस एदेन बागेमध्ये जो आदाम होता, त्यावेळेस ते पाप घडण्याच्या अगोदर तिथं त्यांच्या जीवनामध्ये बायबल सांगते काही दुःख नव्हते, काही त्रास नव्हता. कारण ते झाडांचं फळ खायचे, त्यांना सगळ्या गोष्टी मनसोक्त भेटायच्या, कारण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये होते. पण आज आपण त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नाहीत म्हणून आपल्या जीवनात दुःख आहेत. आज आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये त्रास आहेत. आपल्या जीवनामध्ये त्रास काय? आपण त्या देवाची आराधना करत नाही, आपण त्या देवाची उपस्थितीमध्ये राहत नाही म्हणून आपल्या जीवनात त्रास आहेत. प्रियांनो, परमेश्वराने मनुष्याला कशासाठी बनवलं आहे? मला सांगा, कशासाठी बनवले? सर्वजण मला परमेश्वराने त्याची आराधना करण्यासाठी बनवलं आहे. कारण माझं काम आहे की मी त्या देवाची आराधना करावी. मी कुठेही असो, कसाही असो, त्या देवाची मी आराधना करणार. आजपासून मी निर्णय घेत आहे की मी त्या देवाची आराधना करेल, मी त्या देवाची उपासना करेल. कारण मला परमेश्वराने यासाठी बनवलं आहे, मी त्या देवाची आराधना करेल. आमेन. दावीद राजा स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये म्हणतो, खूप चांगल्या प्रकारे तो स्तोत्र मध्ये दिलेला आहे. 103 स्तोत्र संहितामध्ये जसं तो म्हणतो, हे माझ्या जीवा त्या परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा तू धन्यवाद कर. होय प्रियांनो, आपल्याला रोज त्या देवाची आराधना करायची. आपल्या हृदयाला म्हणणं गरजेचं आहे, उठता बसता म्हणणं गरजेचं, हे माझ्या जीवा त्या परमेश्वराचा तू धन्यवाद कर, हे माझ्या अंतर्यामा त्या देवाची तू आराधना कर. कारण त्याने त्याची तुझ्यावरती अपार असे उपकार केलेले आहेत. कारण तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. हे माझ्या जीवा त्या परमेश्वराचा तू धन्यवाद कर, हे माझ्या अंतर्यामा त्या परमेश्वराचे उपकार तू कधी विसरू नकोस. तर प्रियांना, आपण जसं त्यानुसार बघतो स्तोत्र संहिताचा 95 अध्यायामध्ये या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा आपण जय जयकार करू. नंतरच आपण जर बघतो 98 स्तोत्र संहितामध्ये दिलेले, परमेश्वरचे गुणगान करा, गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याची अद्भुत कृती केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे. म्हणजे प्रियानं एवढे असे बायबलमध्ये असे का वारंवार त्याच्या स्तुतीबद्दल, त्याच्या गीताबद्दल, त्याच्या आराधनेबद्दल का बोलतात? कारण त्यांना माहित आहे की फक्त मनुष्याची निर्मिती यासाठी झालेली की त्या मनुष्यानं त्या देवाची आराधना करावी, त्याच्या उपस्थितीमध्ये राहून त्याचा गौरव करावा. पण परमेश्वराच्या आराधना करणं म्हणजे काय प्रेरणा? म्हणजे एकच आराधना करणं म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आराधना म्हणजे आपण आता जे वर्शिप केली ती आराधना, त्याची स्तुती करणं, त्याचा गौरव करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची आराधना म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. जर परमेश्वर म्हणते रुद्र खोटं बोलू नकोस, जर मी खोटं नाही बोलत, मी माझ्या देवाची आराधना करतो. जर मला परमेश्वर म्हणतोय की रुद्र वाईट दारू पिऊ नकोस, तर मी दारू नाही पित, तर म्हणजे मी माझ्या देवाची आराधना करतोय. कारण तिची इच्छा पूर्ण करणं म्हणजेच त्या ख्रिस्ताची आराधना करणं आहे. जर मी माझ्या देवाची इच्छा पूर्ण करतोय, मी देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतोय, तर म्हणजे मी त्या देवाची इच्छा, त्या ख्रिस्ताची आराधना करतोय. कारण येशू ख्रिस्त म्हणाले, जो कोणी माझ्यावरती प्रेम करतो तो माझ्या आज्ञा पाळेल. जो कोणी माझ्यावरती प्रेम करेल तो माझ्या आज्ञेचं पालन करेल. जो कोणी माझ्यावरती प्रेम करेल, मी जे सांगितलं या पवित्र शास्त्रामध्ये त्यानुसार तो जीवन जगेल. तर प्रियांनो, तुम्हाला आणि मला एक काय करायचंय, तर तुम्हाला आणि मला त्या देवाची आराधना करायची, तुम्हाला आणि मला त्या देवाची इच्छा पूर्ण करायची. आणि त्यासाठी तुमचा आणि माझा जन्म या पृथ्वीवरती झाला आहे. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी नाही झाला. तुमचं मान, तुमचं घर आहे, पैसा आहे, संसार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या अगोदर आहे ज्या सृष्टीकर्त्याने तुम्हाला आणि मला घडवलं आहे, बनवलं आहे, की त्याची तुम्ही आणि मी मिळून आराधना करावी, त्याची सजदा करावी, त्याला गौरव द्यावा. सकाळी उठल्यापासून कधी विचार केला का? मी कधी प्रभूशी ज्यावेळेस एकटा असतो, प्रभूशी बोलतो, त्यावेळेस बघतो आपण सकाळी उठल्यापासून सकाळी पशु पक्षी आराधना करतात, चिव 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 करत बसतात. त्यावेळेस मग शांत असं सूर्य, त्यावेळेस सूर्य उगवतो, तो त्याचा प्रकाश दाखवतो आणि तो म्हणते, बघ त्या परमेश्वराने त्याच्या शब्दाद्वारे मला घडवलेला आहे. आणि त्यावेळेस पक्षी म्हणतात, होय, ते निर्माण करत्याने तो बोलला, पशु आकाशामध्ये निर्माण हो, तो आकाशामध्ये संचार करो, आणि तो बघ आम्हाला त्याने निर्माण केलं, आम्ही त्याची साक्षी देतो. आणि त्यावेळेस हवेत असा झोका येतो आणि तो म्हणतो, होय, येशू येणार आहे, येशू सर्वश्रेष्ठ आहे, तो यहोवा परमेश्वर अखिल या सृष्टीचा तो निर्माण करता आहे. आणि त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही येशूवरती विश्वास ठेवा. जो तुम्हाला आणि मला एकच काम करा, जर ते पशु पक्षी जनावरे जलाचले संचार करणारे जर त्याची आराधना करू शकता, तर तुम्ही आणि मी का नाही करू शकत प्रियानो आराधना? जर बायबलमध्ये आपल्याला वारंवार सांगतो, जर आम्ही लोकांना जर म्हणलं तुम्ही चला देवाची आराधना करू, तर लोक कंटाळा करतात. मी सगळ्यात अगोदर ज्यावेळेस मी माझ्या चर्चमध्ये जातो, माझ्या चर्च 10ला भरते, तर मी 9 वाजता माझ्या चर्चमध्ये असतो. का? तर माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये मला भूक लागलेली माझ्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी. दावीद राजा म्हणतो स्तोत्रसहितामध्ये, कोणीतरी मला म्हटलं चला देवाच्या मंदिरी जाऊ, त्यावेळेस मला आनंद झाला. कोणीतरी मला म्हटलं चला आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ, मला आनंद झाला. माझं हृदय आनंदानं उल्हासानं पेटलं, उखाळी मारले माझ्या हृदयाने. तसं तुम्ही ज्यावेळेस कोणी म्हणतात चला आपण प्रार्थना, तुमचं हृदय पण आनंदानं पेटलं पाहिजे प्रियांना. कारण तुम्ही त्या देवाचे लेकर आहात, कारण तुम्ही देवाची संतान आहात, आणि तुम्हाला तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्या देवाची आराधना करावी, तुम्ही त्याची भक्ती करावी. आपलं तहान भूक सगळ्या गोष्टी सोडून आपल्या देवाच्या उपस्थितीत जायचे प्रियांनो. आपल्या जीवनाचा एकच घटक असला पाहिजे, आपल्या जीवनामधले एकमेव कारण असलं पाहिजे की मी माझ्या देवाची मी आराधना करणं गरजेचं. आणि त्याची आराधना म्हणजे करणं म्हणजे त्याच्या आज्ञाचे बायबलमध्ये जे काही पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यानुसार जीवन जगणं. त्याने मला काय सांगितलेलं की येशू हा मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे, मला त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. कारण बायबल सांगते येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश म्हणून आलेला आहे, आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सारोकारी जीवन मिळणार आहे. तर प्रियांनो, कधी तुम्ही विचार केला का योबाच्या पुस्तकामध्ये बायबल योबाच्या पुस्तकामध्ये खूप चांगल्या प्रकारे बोलतो. जेव्हा योब जो होता ना, तो धार्मिक पुरुष होता, तो देवाला भिवून वागणार होता, त्या देवाच्या सानिध्यामध्ये होता. त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे एवढे अपार धन दौलत होती, पण तरी पण तो देवाला भिवून खूप वागत होता.
त्याच्या योबाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजन समारंभात करीत व त्यावेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्राप्त काळी उठून त्या सर्वांच्या संख्ये इतक्या बलीचे हवन करी, कारण तो म्हणे की न जाणू माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवहेर केला असेल. असा योबाचा नित्यक्रम रोज असे बायबल सांगते. रोज तो असं करत होता. 1 दिवस 2 दिवस नाही, महिन्यातून एकदा नाही, 2 महिन्यातून नाही, 3 महिन्यातून नाही, रोज. कदाचित माझ्या दासांनी पाप केला असेल, कदाचित माझ्या मुलांनी पाप केला असेल, कदाचित माझ्या मुलींनी पाप केला असेल. रोज त्या देवासमोर घुटणे टेकायचा आणि म्हणायचा, हे परमेश्वरा, माझ्या देवा, कदाचित माझ्या मुलींनी वाईट नजर, लोकांकडे वाईट नजर टाकली असेल. हे माझ्या परमेश्वरा, कदाचित माझ्या मुलांनी एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिली असेल, त्याबद्दल मी बली अर्पण करतोय. कदाचित माझ्या मुलींनी व्यभिचार केला असेल, मला माहित नाही पण तुला माहित आहे, मी त्या मुलीबद्दल मी बलिदान अर्पण करतोय. कदाचित परमेश्वर माझ्या दासांनी कोणाचं लुबाडलेलं असेल, कोणाचं धान्य इकडे तिकडे खाऊ घातलं असेल, काही भ्रष्टाचार केला असेल, रिश्वत घेतली असेल, तर प्रभू मी त्या सर्वांबद्दल मी बली अर्पण करतो, मी भेट अर्पण करतोय. कदाचित परमेश्वरा माझ्या पत्नीनं काही चूक झाली असेल, तिच्या बोलण्याद्वारे, विचारांद्वारे, प्रभू मी बलिदान अर्पण करतोय. म्हणजे जेवढ्यांबद्दल तो बली अर्पण करायचा, त्याच्या दासाबद्दल करायचा, त्याच्या मुलांबद्दल करायचा, त्याच्या मुलीबद्दल करायचा, त्याच्या पत्नीबद्दल करायचा, स्वतःबद्दल, म्हणजे कदाचित तो 50-60 बली अर्पण करत असेल, 50-60 बैल कापत असेल, एडकी कापत असेल, मेंढ्या कापत असेल. रोज, 1 दिवस नाही तर रोज. का? त्याला एकच भीती होती की माझ्या लेकरांकडून काही पाप घडू नये. कदाचित त्यांना देव माहित नाही, कदाचित माझ्या लेकरांना, माझ्या बायकोला देवाची एवढी समज नाही, माझ्या मुलांना समज नाही, माझ्या दासांना माहित नाही, पण मला माहित आहे की माझा देव किती सर्वश्रेष्ठ आहे, माझा देव किती प्रेमळ आहे, माझा देव किती सामर्थ्यशाली आहे, हे मला माहित आहे. मग म्हणून तो रोज सायंकाळी भेटायचा, त्या देवाच्या उपस्थित जायचा आणि बलिदान अर्पण करायचा. रोज योग तो परमेश्वर सोबत बोलत होता. रोज ते योग त्या देवासोबत त्याच्या देवाच्या सानिध्यामध्ये राहायचा. जर म्हणजे आपण जसं जगिकरित्या म्हणतो की अरे तू मला घरातला व्यक्ती आहे, म्हणतो अरे तू मला सांगितलं नाही पण बाहेरच्या मला समजलंय. म्हणजे जर आपल्याला किती वाईट वाटतं जर आपल्याला घरच्या, जर उदाहरणार्थ माझा छोटा भाऊ आहे आणि मला माझ्या छोट्या भावाने मला एखादी गोष्ट नाही सांगितली पण मला ती बाहेरून कळते, तर काय वाटणार? मला सगळ्यात जास्त वाईट वाटणार. मग मी अपेक्षा काय केली होती की मला बाहेरून कळण्याच्या अगोदर, जरी मला जर अगोदर माझ्या छोट्या भावाने सांगितलं की भाऊ माझ्या अशी चूक झाली, तर मला काही वाटणार. पण मला बाहेरून कोणी जरी आलं म्हणलं तुझ्या भाऊन, मी काय हा मला माझ्या भावाने सांगितले माझं काय झाले, तर मी माझं बघून घेईन. त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाता, देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन म्हणता, हे प्रभू माझ्याकडून चुकलंय, हे प्रभू मी माझ्याकडून पाप झाले, प्रभू माझ्याकडून चुकतोय, प्रभू माझ्यामध्ये खूप कमजोरी आहे, प्रभू माझ्या जीवनात पैशाचा प्रॉब्लेम आहे, प्रभू मला माझ्या जीवनात आजारपण आहे, प्रभू माझ्या जीवनात हे आहे, माझ्या जीवनात ते. त्यावेळेस तुमच्याकडून काही जरी झालं, तुम्ही देवासोबत शेअर करताना तुम्हाला काय म्हणून शेअर करा? तुमचा बायबल सांगतो देव तुमचा पती आहे, येशू तुमचा पती आहे, येशू तुमचा स्वामी आहे, येशू तुमचा देव आहे, येशू तुमचा मित्र आहे, येशू तुमचा भाऊ आहे. मग तुम्हाला जसं होईल तुम्ही तुमचा पती म्हणून तुम्ही त्या देवासोबत बोलू शकता, तुमचा मित्र म्हणून बोलू शकता, एक उद्धारकर्ता म्हणून बोलू शकता, एक तारणारा म्हणून बोलू शकता, किंवा भाऊ म्हणून बोलू शकता. तुम्हाला हर एक परिस्थितीमध्ये त्या देवासोबत बोलायचंय. मी ज्यावेळेस देवासोबत बोलतो, कसं बोलतो? मी बेडवर झोपलेला असताना बोलतो, बाथरूम मध्ये असताना बोलतो, रस्त्यानं चालत असताना बोलतो, गाडीवर असताना मी बोलतो. कारण मी कधी माझा देव म्हणून बोलतो, माझा प्रभू म्हणून बोलतो. हर एक समयामध्ये मी एकच ठेवतो, माझ्या देवाला त्या सैतानानं म्हणू नये की बघ रुद्रनं पाप केलंय, रुद्रकडून ही चूक झाली, रुद्रच्या जीवनात अशा गोष्टी झाल्या. मी सर्वप्रथम म्हणतो प्रभू माझ्याकडून चूक झाली, मी देवाच्या उपस्थित जातो, म्हणतो प्रभू माझ्याकडून चूक झालीये, मला माफ कर, माझ्याकडून हे झालंय, प्रभू मी आज प्रार्थना नाही केली, मला सहाय्याने मदत कर. मग त्यावेळेस दुसरं कोण बोलणार? त्या सैतानाला काय अधिकार आहे की रुद्रनं पाप केले, रुद्रनं प्रार्थना नाही केली, रुद्रनं बायबल नाही वाचलं, रुद्रनं हे नाही केलं? तर त्यावेळेस म्हणेल मी माझं लेकरू आहे, मी बघून घेईल माझ्या लेकरासोबत काय करायचंय. तो कोण मला बोलणार आहे? हे कधी होतं प्रियांना माहितीये का? ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्या देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो, देवाच्या सानिध्यामध्ये राहतो. हीच तर त्या ख्रिस्ताची आराधना आहे खरी, हीच तर खरी देवाची उपासना आहे. ज्यावेळेस अब्राहमाला आपण बघतो,
परमेश्वर बोलला, अब्रामा तू तुझा पुत्र याचं तू बलिदान अर्पण कर. पण ज्यावेळेस अब्राम तो गेला तर पुत्राचं अर्पण करण्यासाठी त्या डोंगरावरती जाण्याच्या अगोदर त्याचा जो दास होता ना, तो दास म्हणला, तू कुठं चाललास? म्हणलं, आम्ही त्या देवाची आराधना करून येईपर्यंत तू इथंच थांब. तो कशासाठी जात होता? त्याच्या पुत्राचं बलिदान अर्पण करण्यासाठी. पण तो काय म्हणतोय की हे माझ्या दासा, मी माझ्या देवाची आराधना करून येऊस तर तू इथंच थांब, तू ही जागा सोडू नकोस. कारण त्याला पूर्ण गॅरंटी होती की मी आणि माझा पुत्र आम्ही डोंगरावर जात आहोत, पण माझा पुत्र परत जिवंत आहे. कारण तो त्याच्या पुत्राचं बलिदान अर्पण करायला जात होता, पण तो म्हणत होता मी माझ्या देवाची आराधना करणार. म्हणजे काय आराधना म्हणजे देवाची काय आहे प्रियांनो? देवाची आराधना म्हणजे देवाची इच्छा. जो देव आपल्याला सांगतोय खोटं बोलू नको, पाप करू नको, माझ्या पवित्र शास्त्र तू वाच, पवित्रतामध्ये जीवन जग, येशूवर तू विश्वास ठेव, सगळ्यात तुझे नीती मार्गाने तू चाल, कोणाचं वाईट करू नकोस, कोणाला शिवीगाळ करू नकोस, वाईट शेजाऱ्यांबद्दल अपशब्द बोलू नकोस. हेच देव जो सांगतो त्या गोष्टी करणं म्हणजेच देवाची आराधना आहे प्रियांनो. शहर होतं, शापित होतं, अंधकारानं पिडलेलं होतं, सगळ्या काही गोष्टी त्याच्या तिथं होत्या त्या एरियामध्ये. पण प्रियांनो, ज्यावेळेस त्या बर्थमेला समजलं की येशू आलेला आहे इथे, तो ज्यावेळेस त्याला समजलं, तो थांबला नाही, तो गप्प नाही बसला, तो बोलायला लागला, अहो दाविदाचे पुत्र मज पाप्यावर तुम्ही दया करा, अहो दाविदाचे पुत्र मज पाप्यावर तुम्ही दया करा. तो गेला, ज्यावेळेस शिष्यांनी त्याला घेऊन गेले, येशू समोर गेला, मला काय पाहिजे तुला? ते म्हणला, प्रभू मला तुला पाहायचं. पण त्याच्या अगोदर त्यानं काय केली माहिती का? तो शरण गेला, कारण तो बोलत होता, हे माझ्या देवा तू माझ्यावरती दया कर, हे माझ्या देवा तू माझ्यावरती दया कर. म्हणजे तो देवाची आराधना करण्यास करत होता. त्याला ठाऊक होतं की जो इस्रायलाचा जो परमेश्वर आहे, सर्व शक्तिमान तो परमेश्वर आहे, त्यानं कुठं ना कुठं तरी ऐकलं असेल की देवाच्या सान्निध्यामध्ये जाण्याच्या अगोदर आपल्या देवाची आराधना करण्याची. ज्यावेळेस आपण देवाच्या सान्निध्यामध्ये जातो, देवाची उपासना करतो, देव त्यावेळेस आपल्याला आशीर्वादित करतो. ज्यावेळेस तो गेला, येशूला भेटला, त्यानं अख्ख्या आयुष्यामध्ये त्यानं कधी काही बघितलं नसेल, पण ज्यावेळेस त्यानं स्पर्श केला येशूनं, त्यानं कोणाला बघितलं? येशूला बघितलं त्यानं. म्हणजे आपण ज्यावेळेस दुसरी एक गोष्ट बघा, येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्यानंतर काय आहे प्रियांनो? सुकून आहे. येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्यानंतर काय आहे माहिती का? शांती आहे. येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्यानंतर काय आहे? सारोकालीन जीवन आहे. येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्याने काय आहे माहिती का? पापांची क्षमा आहे. येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्यानंतर काय आहे प्रियांनो माहिती का? सारोकालीन जीवन आहे, समृद्धी आहे. जी 12 वर्षापासून तुम्ही बायबलमध्ये बघा, जसं आपण बघतो बायबलमध्ये, जे 12 वर्षापासून रक्तस्रावाने पिडलेली स्त्री होती, रक्तस्राव होती, पण ज्यावेळेस ती येशूच्या वस्त्राला तिने स्पर्श केला, त्या क्षणी तिला काय भेटलं? आरोग्य मिळालं. म्हणजे येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्याने, येशूला भेटल्याने आपल्या जीवनामध्ये शांती येते, आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. येशूच्या उपस्थितीमध्ये गेल्याने आपल्या जीवनामध्ये सारोकालीन जीवन आपल्याला भेटलं, सुकून भेटतो. म्हणजे 12 वर्षापासून ती वेदनेने त्रास होत होती, तिच्याकडे होतं नव्हतं, तिने सर्व काही खर्चिलं होतं. वैद्याकडे गेली, डॉक्टरांकडे गेली, त्यांना कोणाला हात दाखवले असतील, कोणाला म्हणले असतील माझं शकून बघा, कोणाला माझं भविष्य बघा, पण तिला तिच्या जीवनामध्ये सुकून नाही भेटला, तिच्या जीवनामध्ये शांती नाही भेटली. पण ज्या क्षणी ती येशूच्या उपस्थितीमध्ये गेली, ती म्हणली मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी स्पर्श केला, त्या क्षणी मला आरोग्य भेटेल. आणि ज्या क्षणी त्या येशूला तिने भेटली, त्या क्षणी तिला आरोग्य भेटलं, आणि ती म्हणली मला सुकून भेटला, मला शांती मिळाली. म्हणजे याच्या अगोदर तिला 12 वर्षाच्या अगोदर भेटलं का आरोग्य? नाही भेटलं. कुठं आल्या भेटलं? येशूच्या उपस्थितीमध्ये आल्याला. कुठं आल्या भेटलं? येशूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर. म्हणजे तुमच्या आणि माझ्यासाठी एकमेव कोण आहे? आशेचा किरण येशू आहे. आणि तुम्हाला आणि मला कोणासाठी जगायचे? तर येशूसाठी जगायचे. बाकी तुमच्या जग आणि जगातल्या गोष्टी काय म्हणतात मला माहित नाही, पण माझं बायबल सांगतं येशू हा आशेचा किरण आहे. आणि जो कोणी त्या येशूवरती विश्वास ठेवतो त्याचा कधी नाश होणार नाही, तर त्याला सारोकालीन जीवन मिळणार आहे. कारण येशू ह्या जगाचा उद्धार करता आहे, तो पापांची क्षमा करणारा आहे. एकमेव म्हणजे कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि तुम्हाला त्याच्यावरती विश्वास ठेवायचे प्रियांनो. योहानाचं पुस्तक 17व्या अध्यायामध्ये म्हणते की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात.
येशू ख्रिस्त म्हणतो मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. म्हणजे येशू आपला कोण आहे? वेल आहे, आपण फाटे आहोत. म्हणजे तुम्ही जर, कारण तो म्हणते जर तुम्ही माझ्यापासून वेगळे झालात तर तुम्ही काही करू शकणार. एखादं झाड आहे, झाडापासून जर तुम्ही तो फांटा तुम्ही तोडा आणि त्याला वेगळं ठेवा आणि त्याला म्हणलं फळ घेऊन येऊ आणून का? तो नाही आणू शकत. कारण तो फाटा जर त्या वेलापासून वेगळा झाला तर फळच आणू शकणार. बायबल तसं सांगतं की येशू आपला कोण आहे? वेल आहे. तो म्हणतो तुम्ही, मी वेल आहे तुम्ही फाटे आहात. जर तुम्ही माझ्यापासून जर तुम्ही वेगळे राहिलात तर तुम्ही काही फळ घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही माझ्यापासून जर दूर राहिलात, माझ्या उपस्थितीमध्ये नाही राहिलात, माझ्या सानिध्यात नाही राहिलात तर तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. जसं ती 12 वर्षापासून रक्तस्रावी स्त्री होती, ती येशूच्या उपस्थितीमध्ये नव्हती म्हणून तिला 12 वर्षापासून तिला आजारानं पेटलेली होती. जसं तो 38 वर्षापासून कुष्ठ तो रोग व्यक्ती होता, तो ज्यावेळेस तो येशू तिथे गेला तर त्याच क्षणी तो चालायला लागला. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही बघता उधळ्या पुत्र भेटला, ज्याने त्या क्षणी ज्यावेळेस त्याने पश्चाताप केला त्या क्षणी त्याच्या जीवनामध्ये आशीर्वादात आले. ज्यावेळेस बर्थमयला ते येशूला भेटला त्या क्षणी त्याला डोळे आले. रक्तस्रावी ती येशूकडे घेतली, तिला आरोग्य भेटलं. ज्यावेळेस तो 38 वर्षापासून रोगी होता, तो ज्यावेळेस येशूची उपस्थिती त्याच्या जीवनामध्ये आली त्यावेळेस त्याचा रोग बरा झाला. म्हणजे येशू आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनात समृद्धी येते, आपल्या जीवनात पापांची क्षमा येते प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला म्हणून बायबल सांगतं मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जर तुम्ही माझ्यापासून वेगळे राहिलात तर तुम्ही फळ घेऊन येऊ शकत नाही. कारण जिथं कुठं येशू जातो, जिथं कुठं येशू गेला तिथं सर्व परिस्थिती बदलली. जिथं अंधकाराची शक्ती होती त्या अंधकाराच्या शक्त्या निघून गेल्या. जिथं भूत पिशाच होता, जादूटोणा होता, अंधकाराची शक्ती होती, पण येशू गेला तिथून सगळ्या गोष्टी नाहीशी झाला. म्हणजे जिथं प्रकाश आहे तिथं अंधकार नाहीसा होतो. या घरामध्ये प्रकाश आहे तर अंधकार तुम्हाला कुठेच दिसणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही दरवाजा बंद करा अंधकार येईल. म्हणजे जिथं ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये येशू असेल आपलं जीवन कसं असेल? प्रकाशित झालेला असेल. म्हणून आपल्या त्या ख्रिस्ताची आराधना करायची आपल्याला. मी वेल आहे तुम्ही फाटे आहात. म्हणून शेवटपर्यंत मरेपर्यंत या पृथ्वीवरती एकच लक्षात ठेवायचं, परमेश्वर माझा स्रोत आहे, तो माझा निर्माण करता आहे, तो माझा गड आहे, तोच त्याच्यापासूनच मला सहाय्य मिळते. माझ्या जीवनात जर गरिबी आहे तर माझा देव बदलेल. माझ्या जीवनात जर मी श्रीमंत आहे तर तो कोणाकडून मिळाला नाही, मला येशूनच ते दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाहीये. कारण तुम्ही बघता लोकांकडे धन दौलत, महिन्याला लोक 1 लाख रुपये 2 लाख रुपये कमवतात, पण त्यांच्या जीवनात येशू नाही, पण त्यांच्या जीवनात शांती पण नाही. पण तुमच्याकडे आज खूप कमतरता आहे. तुमच्यामुळे आज जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला उद्या खायला भाकर भेटते, पण तुमच्या जीवनात येशू आहे तर तुमच्या जीवनात शांती पण आहे. पण तुमच्याकडे ती शांती आहे, जे 1 लाख रुपये महिन्याला कमवतात त्यांच्याकडे ती शांती नाहीये, कारण त्यांच्याकडे येशू नाहीये. कारण तुमचा आणि माझा स्रोत कोण आहे? तुम्हाला आणि मला आशीर्वाद आपण कोणाकडून होऊ शकतो? येशूद्वारेच. म्हणजे आपला जीवनाचा झरा कोण आहे? येशू आहे. आपला जीवनाचा मार्ग कोण आहे? येशू आहे. माझ्या जीवनाचा तारण करता कोण आहे? येशू आहे. माझ्या जीवनाचा सहाय्य करता कोण आहे? येशू आहे. माझ्या पापांची क्षमा करणारा कोण आहे? येशू आहे. ज्या सृष्टीचा निर्माण करता कोण आहे? येशू आहे. मला जीवन देणारा कोण आहे? येशू आहे. आणि माझे काम आहे त्या ख्रिस्ताची आराधना करणं, त्याची महिमा करणं. मी योहानाचं पुस्तक 17 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये म्हणते, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी विनंती करतो, यासाठी की त्यांनी त्या सर्वांनी एक व्हावे हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनी तुझ्यामध्ये माझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवल्याचा त्यांनी विश्वास जगाने धरावा. परमेश्वराची इच्छा काय? की आपण त्याच्यामध्ये राहावं. आपण परमेश्वराच्या व्यतिरिक्त आपण जगामध्ये फळ आणू शकत नाही. परमेश्वरा व्यतिरिक्त आपण आशीर्वादित होऊ शकत नाही. परमेश्वराच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाही. ते आहे येशू ख्रिस्त, मार्ग, सत्य आणि जीवन आहे प्रियांनो. मग तुम्हाला आणि मला काय करायचे? आजपासून काय करायचे? येशूच्या सान्निध्यात राहायचे. कसं राहायचंय? त्याची इच्छा पूर्ण करायची. जे काही हे बायबल सांगते, हे जे काही या बायबल मध्ये लिहिलेलं आहे, जे काही ते पालन करायचं. बायबल सांगतं जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवतो
त्याचा कधी नाश नाही होणार. म्हणजे तुम्हाला आणि मला जे काही बायबल मध्ये लिहिलेलं आहे त्याचं पालन करायचंय. ही पहिली आराधना करणं ख्रिस्ताची आहे. आणि दुसरी आराधना कोणची आहे? जे आता आपण वर्शिप केली, देवाची स्तुत गायली, स्तुती केली, महिमा केली, ही दुसरी आराधना. पण देवाची इच्छा पूर्ण करणं म्हणजेच त्याची जे काय आपल्याला सांगतो त्याचं पालन करणं. म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं म्हणजे जो काही परमेश्वर आपल्याला पवित्र शास्त्रानुसार सांगतो त्या गोष्टीचं पालन करणं म्हणजे देवाची इच्छा पूर्ण करणं. त्यालाच आपण देवाची आराधना म्हणतो, त्यालाच आपण ख्रिस्ताची आराधना म्हणतो. आणि दुसरी आराधना जे आपण वर्शिप करतो, गीत गातो मोबाईलद्वारे, याच्याद्वारे त्याच्याद्वारे, सगळ्या गोष्टी, त्याला आपण आराधना. ह्या दोन आराधना आपल्याला करायच्या. जशी ती रक्तस्रावी स्त्री तिथे गेली, तिला आरोग्य भेटलं. बर्थमयने म्हणला, हे बाप्पा माझ्यावरती दया कर, त्याला आरोग्य भेटलं. कारण जो कोणी त्या येशूच्या उपस्थितीमध्ये गेलं, जो कोणी त्या येशूच्या उपस्थितीमध्ये गेलं, सहवासामध्ये गेलं, त्यावेळेस त्याला आरोग्य भेटलं, त्याचं जीवन बदललं, त्याच्या पापांची क्षमा झाली, त्याचे अपराध मिटले, त्याला सारोकान जीवन मिळालं, त्याच्या जीवनातल्या समस्या न्यायच्या झाल्या, त्याच्या मुलाबाळांच्या जीवनातले प्रॉब्लेम मिटले. त्याच्या विधवेचं जीवन दुःखानं भरलं होतं, कारण तिचा नवरा नव्हता, काही नव्हता, पण एकुलता एक मुलगा तिच्या जीवनामध्ये होता. आणि कारण ते येशू तिला भेटला आणि म्हणाला, तो येशू भेटल्यानंतर तिचं जीवन काय झालं? आशीर्वादित झालं. ती अगोदर रडत होती, पण तिचं जीवन कसं झालं? नंतर ती आनंदाचे अश्रू तिच्या जीवनात यायला, कारण येशू तिच्या जीवनात आला. म्हणून तुम्हाला आणि मला फक्त येशूला जीवन समर्पण करायचे. तुमचा आणि माझा एकमेव उद्धारकर्ता आहे ते येशू ख्रिस्त आहे. आणि आज आपलं जीवन त्या येशूला समर्पण करूया. आज आपलं जीवन त्या येशूला म्हणूया, होय बाप्पा तू माझ्या जीवनाचा स्रोत आहेस. स्रोत म्हणजे काय? आपल्याला जिथून आशीर्वाद भेटतात त्यालाच आपण स्रोत म्हणतो. येशू आपल्या जीवनाचा स्रोत आहे. तोच आपला उंचाचा गड आहे. आपल्याला तो जो काही सांगतोय त्याच्या उपस्थित राहायचं आपल्याला.